माझा 6 दिवसानंतर ओबीसींचं साखळी उपोषण सोडवण्यात सरकारला यश आलं। ओबीसी आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी उपोषण स्थळी भेट दिली। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 14 पैकी 12 मागण्या जागच्या जागी मान्य केल्याची घोषणा केली। 2 मागण्यांबाबत कॅबिनेट स्तरावर मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतला जाणार आहे। नागपूरच्या संविधान चौकात नेमकं घडलं तरी काय पाहूया। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी जरांगेंचं आंदोलन सुरू होतं आणि त्याच्या विरोधात 30 ऑगस्ट पासून नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू होतं। जरांगेंचं आंदोलन यशस्वीपणे हाताळल्यानंतर सरकारने ओबीसी आंदोलनाची दखल घेतली। आज 6व्या दिवशी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आंदोलनस्थळी पोहोचले, आंदोलकांशी चर्चा केली, त्यांच्या सर्व शंकांची उत्तरं दिली। महासंघाने केलेल्या 14 मागण्यांपैकी सचिव स्तरावरील 12 मागण्या मान्य सुद्धा केल्याची घोषणा त्यांनी केली। 1 महिन्याच्या आत ओबीसींच्या सर्व मागण्यांचे शासनादेश काढले जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं। पण जसं आपण जे सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे याच्यामध्ये अडचण नाही आणि आपण जी अर्ज अभ्यास केलेला आहे, आम्ही वाचन केलं, त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्या प्रकारची गदा येणार नाही याची काळजी घेतलेली आहे। ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमात 100% शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी आणि ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, या 2 मागण्यांबाबत कॅबिनेट स्तरावर निर्णय घेतला जाणार आहे। हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींच्या हक्कांवर कोणताही परिणाम होणार नाही असंही मंत्री सावेंनी सांगितलं। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांना पाणी देऊन या उपोषणाची सांगता करण्यात आली। तायवाडेंनी सरकारच्या सहकार्यावर समाधान व्यक्त केलं। म्हणजे आमची पहिली मागणी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुटुंबांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। ती मागणी आमची पूर्ण झाल्यासारखी आहे, कारण परवा जो शासन निर्णय निघाला त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि सरसकट कुटुंबांचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तरतूद सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये नाही। तायवाडेंनी ओबीसींसाठी नेमलेल्या उपसमितीचं स्वागत केलं, मात्र उपसमितीत कुणबी प्रतिनिधित्व नसल्याने काही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे। यांचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यांचं आंदोलन होतं। त्या आंदोलनाला अनुसरून जी कमिटी होऊन राहिली, जो GR निघाला, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कुणबी समाजाचा प्रतिनिधी असावा असे आम्हाला वाटते। तुम्ही परवा 2 तारखेला त्यांना शांत केलं, GR काढला, GR काढल्यानंतर उपसमिती बनवली, पण दुर्दैवाची गोष्ट ही की आमच्या एकाही नेत्याला किंवा सरकारला हे नाही वाटलं का की या समितीमध्ये ज्या समाजाला घेऊन पूर्ण आंदोलन केंद्रित आहे त्या समाजाचं प्रतिनिधित्व असावं का? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व नाही, शोधले तर 3-4 कुणबी आहेत। ओबीसींचं उपोषण मिटलं असलं तरी विरोधी पक्षांचं समाधान झालेलं काही दिसलं नाही। सरकारच्या भूमिकेवर भुजबळांच्या नाराजीवरून विरोधकांनी टीका सुरूच ठेवली। भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान। ते राजीनामा देणार आहेत का? जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झाला हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे। ज्या मंत्रिमंडळात तुम्ही आहात, तुम्हाला GR तुम्हाला मंत्रिमंडळात दाखवल्या जात नाही, तुम्हाला त्याचा निर्णय काय होणार आहे GR दाखवले जात नाही, तुम्हाला फाईल दाखवल्या जात नाही। त्या मंत्रिमंडळामध्ये राहून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी भटक्यांचं नुकसान करू नका। मला वाटतं की मान्य भुजबळ साहेबांनी राजीनामा दिलेलं बरं। त्यामुळे परत तुम्हाला यातच नाही, देशाचं नेतृत्व करा तुम्ही। दरम्यान ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही या आश्वासनाचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुनरुच्चार केला। इतरांच्या मनातली शंका दूर करू। एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही। जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही। आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसींचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते देणार, कोणाचं काढून कोणाला देणार नाही। 2 समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही। महायुती सरकारने मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन हे दोन्ही प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत असं सध्या तरी म्हणता येईल।
फक्त विरोधी पक्षामध्येच थोडीफार अस्वस्थता दाटल्याचं चित्र आहे. GRचा आपापल्या परीने अर्थ काढला जातोय. मात्र तुर्तास सर्व संघटनांचं समाधान करून पेचातून बाहेर पडण्यात सरकार यशस्वी झालंय हे नक्की. हे चित्र किती काळ टिकेल ते कळेलच. तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे 5 दिवस